आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. कांदे पोहे असो, उपमा असो, चटण्या कोशिंबीर असोत किंवा अगदी पुरणपोळी असो, ही सगळी नावं म्हटली की आपल्याला आठवते ती आपली आई, आजी, काकू किंवा मावशी. अमुक अमुक एक पदार्थ माझी आई काय मस्त बनवते असं सांगायला आपल्याला खूप अभिमान वाटतो. बदलत्या जमान्याबरोबर स्त्रिया जसं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पुढे आलेल्या आहेत, तसंच ही पुरुष मंडळी सुद्धा एप्रिन बांधून किचनमध्ये आता किंग झालेली आहेत. आपल्या येत्या पुढच्या काही एपिसोड्समध्ये ही आमची पुरुष मित्र मंडळी किचनमध्ये घुसून वेगवेगळ्या छान छान रेसिपीज आपल्याला बनवून दाखवणार आहेत. मग बघूया ही पुरुष मित्र मंडळी हे धनुष्य कितपत पेलू शकतायत ते. येत आहे रामदेव मसाले स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये किचन किंग स्पेशल. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या एक्साइटिंग किचन किंगच्या एपिसोडला. आजचे आपले किचन किंग आहेत श्री नरेश वाघ, जे आहे DNA झी मराठी परळ ज्वेलर्स महोत्सवाचे भाग्यवान विजेते. मग बघूया किचन किंगचं हे चॅलेंज ते कसं पेलतायत ते. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये स्वागत आहे तुमचं. आज तुम्ही पहिल्यांदा आमच्या शोमध्ये येत आहेत आणि आमच्यासाठी पण किचन किंगचा हा पहिलाच एपिसोड आहे. तर काय कसं वाटतं तुम्हाला आज जेवण बनवायचं? माझ्या घरी आले तुम्ही सर्व, छान वाटलं मला. अच्छा, तुम्ही कुठे जॉब करता? मी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सहकारी बँकेत काम करतो. अच्छा, मग तुम्हाला म्हणून अच्छा मग म्हणून तुम्हाला जेवण बनवायची पहिल्यापासून मला सवय आहे. हा, कसं काय? कारण काय माझ्यावर जबाबदारीत पडलेली आहे. हा, म्हणजे माझी मिसेस सर्व्हिसला असल्या कारणाने ओके 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 ती रायगडला आहे ICDS मध्ये कामाला. अच्छा, त्या तिकडे आहेत आणि तुम्ही इथे. मग मुलं दोन माझी आणि मी असतो इथे. म्हणजे त्या तिथे असतात आणि तुम्ही दोन मुलांबरोबर इथे असता. मग कधीपासून तुम्ही असे वेगळे वेगळे राहतात? किती दिवस झाले? तरी 12-15 वर्ष झाली. 12-15 वर्ष तुम्ही असेच राहतात. मग कधी भेटता एकमेकांना? दर शनिवारी. अच्छा, दर शनिवारी त्या इथे येतात किंवा तुम्ही आम्ही अलिबागला जातो. अच्छा, तुम्ही तिकडे जाता. मग तुम्हाला तर सारखंच म्हणजे घरी बाई वगैरे आहेत का कोणी जेवण बनवायला? रोज तुम्हीच करता किंवा तुमची मुलं? मुलं करतो. तुम्हीच जवळ जवळ. मग पोळ्या वगैरे जमतात का तुम्हाला? सगळं जमतं, टोटल जेवणाचं जमतं. वाह, क्या बात आहे. असं ऐकलं ना की खरंच छान वाटतं, कारण की नेहमीच बाई हे सगळं करत असते, तारेवरची कसरत. आज तुम्ही आणि मला कंटाळा देखील येत नाही बनवायला. तुमच्या मिसेस खरंच खूप लकी आहेत म्हणायला पाहिजे, म्हणजे की तुम्हाला सगळं असं तुम्ही करता आणि घर सांभाळता एवढं छान पद्धतीने. पण तुमच्या मिसेस जेव्हा इकडे येतात तेव्हा मग तुम्हाला 2 दिवस सुट्टी असते का स्वयंपाकाला? नाही, शक्यतो मी देत नाही तिला चान्स. का? मला आवडत नाही ते. अरे वा, म्हणजे खरंच मला ना खरंच खूप कौतुक वाटतंय तुमचं. मग तुम्ही कुठची छान रेसिपी बनवतात? काय? मटण आणि भाकरी. तुमच्या मिसेसना पण ती आवडते? मुलांना पण? मुलांना, आमच्या स्टाफला पण आवडतो. सगळ्यांना तुमचं हिट आहे एकदम मटण आणि. अच्छा, हे सगळं तुम्ही तुमच्या मिसेस कडनं शिकलात का? नाही, माझ्या आईकडून शिकलो मी सर्व. तुमच्या आई म्हणजे लग्नाच्या आधी तुम्हाला जेवण बनवायचं तेव्हा पण? जेव्हा मी 4थीला असल्यापासून माझ्यावर सगळं भार पडलेला आहे, तिथपासून मी करतो. चांगलं, म्हणजे कधीही कुठलंही शिक्षण घेतलेलं, काही शिकलेलं वाया जात नाही आज. त्यामुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्स आहे आणि तुम्ही सगळं करू शकता. मग घरात सगळं आणण्याचं वगैरे काम ते पण तुम्हीच करता? ते पण तुम्हीच करता? घेऊन येतो मी. अच्छा, कामावर नाही येताना. आणि तुम्ही सकाळी किती वाजता जाता ऑफिसला? मी 9 वाजता निघतो इथून. 10ची ड्युटी आहे माझी. हां. आणि येता किती वाजता? 5:30ला येतो. मग सकाळी जाताना पोळी भाजीचा डब्बा, मुलांचा डब्बा सगळं बनवून जाता तुम्ही. मी खरंच खूप छान प्रकारे तुमचं घर सांभाळतं. खूप छान वाटतं ऐकून मला. आज काय बनवणार आहात तुम्ही आमच्यासाठी? आज मी माव्याची करंजी बनवणार आहे. माव्याची करंजी म्हणजे ड्रायफ्रूट घालणार आहे सर्व प्रकारचे. आणि दुसरा पदार्थ काय आहे? दुसरा पदार्थ फिंगर रिबन आहे. फिंगर रिबन, नाव पण वेगळं आहे. गोड आहे का तिखट आहे? तिखट असे मिश्रित आहे. अच्छा, म्हणजे चटपटीत खाणं म्हणतो, टाइमपास खाणं म्हणतो तसं. वा, क्या बात आहे. मग आपण पहिल्यांदा काय बनवायचं? आता हे मावा करंजी बनवूया. मावा करंजी बनवूया. ठीक आहे, मग याचं साहित्य सांगा. मैदा, मावा, खोबरं, पिठी साखर, खारीक पावडर, तीळ आहे, बेदाणे, वेलची पूड, पिस्ता आणि ते चारोळी, बदाम, काजू, साजूक तूप, खसखस,
बेकिंग पावडर आणि 3 कलर. ठीक आहे, साहित्य आपण पाहिलेलं अच्छा. आहे. आणि आता आजपासून आपला हा किचन किंग स्पेशल सुरू होतोय, पहिला एपिसोड आहे. ह्याच्यामध्ये आम्ही छोटीशी गंमत करणार बोला, आहोत. बोला. ती अशी की एक छोटासा गेम खेळणार, एक टेस्ट आहे छोटीशी. चालेल. मी तुम्हाला काही 3 पदार्थ देईन, तुम्ही डोळे बंद ठेवायचे, त्या पदार्थांना तुम्ही स्पर्श करायचा आहे आणि आम्हाला सांगायचंय की ते काय येते. चालेल. ठीक आहे, रेडी आहात तुम्ही चॅलेंजसाठी? ठीक आहे. मग डोळे बंद करा. ओके, हे तुमचा हात वर आणा. हां, चारोळी आहे. हां, चारोळी. नक्की? हो नक्की. कॉन्फिडेंट आहात हो, ना हो. एकदम? चारोळी. हे काय आहे? कुठल्या तरी प्रकारची, मी क्लू देते तुम्हाला, कुठल्या तरी प्रकारची डाळ आहे. डाळ आहे ती. डाळ हां, आहे. डाळ आहे. कोणती डाळ आहे? ती तुरीची डाळ आहे. बरोबर. आणि आता शेवटचा पदार्थ. हां, साखर आहे. साखर नक्की? हो नक्की. बघा, हो. नाही, उत्तर चुकलंय पण अच्छा, मी तुम्हाला क्लू देणार होते, पण ठीक आहे. तुम्ही एक पदार्थ बरोबर सांगितला आणि ही डाळ आणि साबुदाणा चुकीचा सांगितलेला आहे. की तुम्हाला न बघता ऑब्व्हियसली थोडं कठीण जाणवत आहे, त्यामुळे आपण थोडीशी सूट देऊया यांना. कसं बनवायचं? सर्व ड्रायफ्रुट्स एक याचा फ्राय करायचे. असं आधी फ्राय करायचे का? हे घ्या, 2 चमचे. हे घ्या. पौष्टिक अशी करंजी आहे. सगळे ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये, खसखस आहे, तीळ आहेत. आता हे फक्त भाजून घ्यायचं आहे. हे साधारण लाल होईपर्यंत, असं साधारण लालसर होईपर्यंत. सोमवार ते साधारण शुक्रवार वगैरे तुमचं साधारण एक रुटीन काय? सकाळी 5:30 पासून रुटीन चालू. 5:30 वाजल्यापासून सुरू. बरं. आणि शनिवार रविवारी काय, कसा तुम्ही वेळ घालता? शनिवार रविवारी गावाला आम्ही जातो, अलिबागला. अच्छा. सर्व भाजून झालेले आहे ड्रायफ्रुट्स. आता त्याच्यात मी हे टाकतो. अच्छा, हे खारीक पावडर. मापाने घेताय? 5. प्रत्येक गोष्ट माप घेऊन करता का तुम्ही? माप घेऊनच. का अंदाज पण असं काय नाही? माप घ्यायला बिघडतं मग तुमचं? बिघडणार नाही तर मग ते खोबरं पूर्ण. अच्छा, बरं. आता काय करायचं? झालं सर्व हे मिश्रण. अच्छा, मावा घालून ते हे करायचं आहे. तीळ घालायचं का? तीळ पण घालायचे सगळे ते सगळे. बरं. आता ती खसखस दिली ते खसखस, वेलची पूड. हे आपण आतमध्ये करंजीच्या आत भरण्यासाठी मिश्रण बनवून घेतलेलं आहे ना? तयार केलं. अच्छा, मग आता मावा आणि पिठी साखर यांचं मिश्रण करायचं, याचं सर्वांचं मिश्रण करायचं आहे. अच्छा, बॉलमध्ये. बरं. मग ठीक आहे, आपण ते करून घेऊया. हा मावा आपण भाजून घेतलेला आहे, तर थंड केलेला आहे तो. अच्छा. बॉल आणि ती पिठी साखर साधारण दोन्ही समप्रमाणात घ्यायचंय का? नाही, अशी थोडी घेतली चालते. अच्छा, गोडी पुरते प्रत्येकाच्या आवडीनुसार. आता हे मिश्रण घालायचं का? मिश्रण घालायचं याच्यात. हे मगाशी आपण केलेलं मिश्रण एकत्र करायचं आहे ते. ठीक आहे, देऊ मग तुम्हाला? हो, दे. सर्वच देते. सगळंच देऊ? आता हे मिक्स करायचं हाताने. हे मिश्रण तयार झालंय सर्व. बनवायला आपण हरकत नाही. आता काय करायचं? बनवायला हरकत नाही. अच्छा, त्याची पारी बनवून घ्यायची, म्हणजे मैद्याच्या पोळ्यासारखं लाटून, करंजीचं हे लाटून मग त्याच्यामध्ये मिश्रण भरायचं. ठीक आहे, मग मैद्याचे आपण गोळे करून घेऊया. आपण मैद्याचे हे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आपले रंग आय थिंक आपण त्याच्यामध्ये घातलेले आहेत. नॉर्मली जसं आपण पीठ भिजवतो आणि गोळा करतो तसंच, फक्त प्रत्येक गोळ्यामध्ये वेगळा कलर आपण टाकलेला आहे. आणि आता लाटायचं आहे. हो, लाटायचं आहे. तुम्ही ह्या 3 वेगवेगळ्या लाट्या असे बनवून घेणार त्याचे, आणि मग त्या 3 वेगळ्या करंज्या एकावर एक करणार. अच्छा, एकावर एक होणार. एकावर एक ठेकणार. क्या बात. काय मस्त लाटून घेतलंय, गोल अगदी व्यवस्थित. सहसा पुरुषांनाच काय बायकांना सुद्धा गोल पोळी लाटता येत नाही. तुम्ही मस्त लाटलेली आहे. मग आता हे आपण अशाच दुसऱ्या 2 रंगांच्या पण लाटून घेऊया आणि मग पुढे करंजी बनवूया.
अच्छा, हे आपण तिन्ही लाटून घेतलं, एकावर एक ठेवून एकावर एक घ्यायचं. ठेवल्या. आणि आता एकदा प्रेस करतो त्याला बरं. चिकटण्यासाठी. आता त्याची मी घडी करतो अशी वळी. खूपच कठीण रेसिपी बनवता हो, तुम्ही. हे बघा वळी बनवली अशी. हे झाले ते साईड 2 बस केले. आता आता त्याची मी अशी पकडणार आहे बघा आणि अशी क्रॉस दाबणार तिला. ओ, अच्छा. म्हणजे फुटणार नाही आता. हां 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 हां. आणि आता मी ती लाटणार. ठीक आहे, मग अशा अजून आपण करून घेऊया. आपण मावा ड्रायफ्रूट करंजी बनवतोय आणि त्याच्या आपण गोळे जे होते ते लाटून घेतलेले आहेत आणि त्या साच्यामध्ये आपण त्याची लाटलेली पोळी ठेवलेली आहे. आता काय करायचं? तर त्यात पुरण भरायचं. हे घ्या. अरे वा. आणि आपण ही तेलात आता तेलात सोडायचं. सोडून द्यायची. क्या बात आहे. सुंदर कलर आलेला आहे त्याला आणि फुगती आहे छान. तर आपल्या प्रेक्षकांना या छान अशा रंगीबेरंगी करंजीची रेसिपी लिहून घेऊ देत. साहित्य आणि कृती लिहून घ्या. मावा ड्रायफ्रूट करंजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, मावा, सुकं खोबरं, पिठी साखर, खारीक पावडर, तीळ, बेदाणे, वेलची पूड, पिस्ता, चारोळी, काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे, खसखस, बेकिंग पावडर आणि खायचा हिरवा, पिवळा आणि लाल रंग. कृती: प्रथम एका पॅन मध्ये काजू, बदाम, पिस्ते, बेदाणे, चारोळी, खसखस आणि तीळ एकत्र भाजून घ्यावेत. या मिश्रणात खारीक पावडर आणि खोबऱ्याचा कीस घालावा. एका बाउलमध्ये भाजून घेतलेला मावा घेऊन त्यामध्ये पिठी साखर आणि ड्रायफ्रूटचं मिश्रण घालून सारण एकजीव करून घ्यावं. मैदा भिजवताना त्यामध्ये खायचे रंग आणि बेकिंग पावडर घालून 3 रंगाचे गोळे तयार करावेत. हिरवी, पिवळी आणि लाल रंगाची लाटी एकावर एक ठेवून रोल करून घ्यावा आणि कापून घ्यावा. कापलेल्या लाटीच्या पाऱ्या कराव्यात आणि त्यामध्ये सारण भरून करंज्या तयार कराव्यात. माव्याच्या करंज्या खरपूस तळून घ्याव्यात. अभी